इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे। दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेचा स्वर्गरथ श्रीराम चौक पासून व्हीटीसी मैदान या रस्त्यावरून जात असताना स्वर्गरथ चालकाचा अंदाज चुकल्यामुळे स्वर्गरथ रस्त्याच्या कडेला असलेल्या ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात रथाचे चाक अडकले। मात्र स्वर्गरथ चालक दारूच्या नशेत असल्यामुळे ही घटना घडली आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। ही बाब महानगरपालिकेच्या लक्षात येताच वाहन विभागाने स्वर्गरथ चालकाला नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे आला असून आयुक्तांच्या आदेशानुसार त्या स्वर्गरथ चालकाला निलंबित करणार, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे। नगर महानगरपालिकेचं स्वर्गरथ नावाचं जे वाहन आहे त्या वाहनावरच्या वाहन चालकाच्याकडून एक किरकोळ अपघात झाला। या अपघातामध्ये त्याच्याबद्दलचे आक्षेप घेण्यात आले, त्याबद्दल वाहन विभाग प्रमुखांनी तातडीनं नोटीस दिलेली आहे। संबंधित कर्मचाऱ्याचा खुलासा प्राप्त झाल्यावर आम्ही त्याच्यावर जी शिस्तभंगाची कारवाई तात्काळ करणार आहोत। तर प्रशासनाकडे तसा प्रस्ताव आलेला आहे। निलंबित करायचं असेल तर त्याची मान्य आयुक्तांची मान्यता घेऊन ती देखील कारवाई करण्यात येईल।